नमस्कार सर्वांना, मी तीर्थ तुमचं नव्याने स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये तीर्थ 06 मध्ये. कसे आहात? बरे ना? मजेत ना? अहो कुठे जातोय काय विचारताय? निघालोय मामाच्या गावाला. पप्पांना बाय बाय केलं, टाटा बाय बाय गुड बाय सी यू, आणि थेट निघालो मामाच्या गावाकडे. मामाचं गाव जसं बरं लांब होतं, मग काय कुठे गाड्या भेटतच नव्हत्या. खूप ट्रॅफिक, 3-4 दिवस लगोपाठ सुट्ट्या असल्यामुळे, खूप गर्दी असल्यामुळे आम्ही शेवटी निघालो ते महामंडळाने. महामंडळाचा प्रवास माझ्या नव्याने होता, पण ही भरमसाठ गर्दी पाहताच मी दमलो होतो. म्हटलं बाई कशी बशी जागा मिळवावी आणि बसून घेतलं. मग मी काही या गर्दीमध्ये सफरिंग करणार नव्हतो, म्हणून मी थेट म्हटलं मम्मी तुम्हाला नाशिकला उठव. मग काय डुलकी मारून घेतल्याचा विचार केला. हे रम्य वातावरण खूप छान होतं. नाशिकला जाण्याच्या दिशेने खूप सारे डोंगर दऱ्या होतात. खूप सारं तिकडचे हवामान, अरे बापरे काही तर असं वेगळंच होतं. मग एवढं शेवटी शेवटी राहायला गेलं नाही, म्हणून उठूनच स्वतःहून मामाचं गाव कधी येतो की नाही हे खिडकीमधून वाकून पासून मी बघत होतो. बरंच लांब असल्यामुळे मी परत झोपण्याचा निर्णय घेतला, पण काही झोप आली नाही. खाल्लं पिल्लं मजा केली आणि परत मामाच्या गावाला जाऊन काय काय करणार ह्या विचारात मी मात्र गुंग झालो. एवढंच काय, या विचारात कधी नाशिक येऊन गेलं तर कळालंच नाही. थेट नाशिक रोड सोडून पौर्णिमा स्टॉप पोचलो आणि द्वारकेला उतरवलो. बाबांना फोन करावा म्हटलं की बाबा तुम्ही आम्हाला घ्यायला या, पण बाबा तेवढ्यातच काय तर बाबा चक्क तिथे येऊन थांबले होते. एवढंच काय, अहो बाबा आमच्यासाठी छान मस्त खाऊही घेऊन आले होते बरं का. मग काय, त्यांना बघून मी मात्र खुश झालो. त्यांची पांढरी टोपी सदरा, अरे अरे बापरे, ते आम्हाला बघून खूप खुश झाले. त्यांच्या डोळ्यातलं पाळणं फेटवण्यासारखे होते. मग काय गाडीवर बसवलं, माझ्याशी गप्पा मारत मला घेऊन गेले. नव्याने नवीन ठिकाणी आल्यासारखं झालं होतं, पण माझ्या आजी बाबांनाही मला बघून खूप आनंद झाला होता. तुम्ही गेले का मामाच्या